जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना, तसंच मी तिच्यावर प्रेम करल. आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल. असंही मला मुलगी नाही, तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करल. आई, ज्या दिवशी घटना घडली तेव्हा ही तुम्हाला आंचल कधी भेटली, कुठे भेटली? ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नाही भेटली ती. आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो, तेव्हा आंचल तिथे भेटली आम्हाला. मी पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्यासोबतच येईल, आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. ताई, आता ते म्हणजे घरदार सोडून ती इथं तुमच्या इथं आलेली आहे, काय तुमची भावना, करण्याचा सांभाळ कसं तिच्याकडं? जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना, तसंच मी तिच्यावर प्रेम करल. आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही, माझा सक्षम मानल, तिला मुलाचाच अधिकार देईल. म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहताय? सक्षमला पाहिजे मी तिच्यात. ठीक. असंही मला मुलगी नाही, तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करल. आयुष्यभर प्रेम करल. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करल. तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. गुणवंत सदावर्ते असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली तर ती स्वतः लढायला तयार, मग तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे, माझ्या लेकाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे. नाही, गुणवंत सदावर्ते वकील म्हणून हां, त्यांनीच पाहिजे वकील म्हणून. कोण पाहिजे? गुणवंत सदावर्ते सर. ओके, ठीक आहे ना? ओके.